माझे नाव कृष्णाली संतोष वानकडे. मी रुक्मा लाडकी बहीण याचे पात्र रंगवलेले आहे. स्वागत करत जा, टाळ्या वाजवतो जरा पात्रांसाठी. नमस्कार मंडळी, माझे नाव श्रेया संदीप वानकडे. मी गुणवंतीचे पात्र रंगवलेले आहे. नमस्कार मंडळी, माझे नाव जान्हवी अमोल बाळकर. मी या नाटकात बनाबाईचे पात्र रंगवलेले आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव सेजल रवींद्र वानकर. मी या नाटकात शेजारींचे पात्र रंगवलेले आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव अंश अनिल वंजारे आहे. मी या नाटकात बेताल जवाई संजयची पात्र रंगवले आहे. नमस्कार मंडळी, माझे नाव सोहम रमेश काळे. मी या नाटकात संजयचा मित्र रामूचे पात्र घेतलेले आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव पार्थ प्रवीण सांगळे. मी नरेशचे पात्र रंगवले आहे. चला मित्र हो, रंगमंचावरील पडदा उघडताच एका साधारण घराचे दृश्य लक्षात घ्या, ज्यामध्ये पती संजय आणि पत्नी रुक्मा आनंदाने नांदत असतात. तर पती सकाळची वेळ आहे, पती शांत मस्त झोपून आहे, डोळा जाळा, टाळ्या वाजवा. याच्यासारखा ॲक्टर नाही पाहिला मी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये. तर तो शांत झोपून आहे आणि त्याची पत्नी, त्याला जिचं नाव रुक्मा आहे, ती त्याला उठवत आहे. आणि ती उठत नसल्यामुळे ती आणखीनच चिडत आहे. उठतच नाही, किती काही उठवलं तरी. जोरदार टाळ्या. अहो उठा ना, काय झोपले कुंभकर्णाने? किती घोरते बाबनो, बेजाच घोरते. चोर का आले ना, उचलून काय नेलं ना, तरी उठायचं ना. अहो उठा ना. का हाय व काऊन गे फाडून राहिली सकाळून? मस्त सपन चालू होतं राजा, देलई न उठून. ते सपन घाला चुलीत. पहिले उठून मा फारम भरून काढा. फारम? कायचा फारम बाबा? ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उभी राहतं का काय, की आमदार खासदार होते का काय? मी कायले निवडणुकीत उभी राहतो. माय फारम दुसऱ्या गोष्टीचा आहे. अहो पण कोणत्या गोष्टीचा आहे त्या फारम? अहो आता नवीन योजना सुरू होऊन राहिली ना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देणार आहे म्हणते सरकार. किती? त्याचाच फारम भरायचा आहे ना. आता कोणती योजना आणली बाबा सरकारनं? आणि साऱ्या बायांसाठी योजना कोण आणते सरकार? बसमध्ये बायांनाच अर्धी तिकीट आणि माणसाले पाय ठेवाले जागा नाही. इकडे शेतकऱ्याच्या सोयाबीन आले, बेरोजगाराले, महागाईला सरकार. आणि आता कोणते लचन आणले बाबा सरकारनं, लाडकी बहीण. आणि त्याचे पण किती? 1500 रुपये महिना. मग आम्ही कोण आहो सरकारचे लाडके बेरोजगार? तसं नाही ना, काढेल ना एखादी योजना सरकार तुमच्यासाठी बी. आता आहे ना निवडणूक, पाहिजे का नाही? काढतेच एखादी योजना सरकार तुमच्यासाठी बी. काढायलाच पाहिजे आमच्यासाठी बी सरकारने एखादी योजना. लाडका भाऊन याले आता कोणतेच काम नाही देऊ. ते सगळं जाऊ द्या, पहिले मला फारम भरून काढा. दे ना मग पैसे फॉर्म भराले. फुकटात देते का कोणी भरून? भरा ना सध्याचे. माझा पगार झाला की घे जा मग काढून. पगार? आणि कायचा पगार व? तुम्ही फारम भरून राहिले ना, त्याचे मला महिन्याचे 1500 रुपये नाही मिळून राहिले ना, त्याचा पगार म्हणत आहे ना मी. अहो तुझ्या पगाराचा आणि पगार देणाऱ्या भावाचं काही खरं आहे का? द्यान तर द्यान, नाही तर नाही द्यान. उगीच आपले पैसे निघून जातील. ते सर्व लोक फारम भरत आहेत, ते का पागल झालेत का? लोकांचं नाही माहित मला, पण तुझ्या मेंदू घुटण्यात आहे. माशी जरा प्रेमाने बोलत जा, नाही तर धमक्या देऊन राहिली का तुम्हाला? काय करतो तू? मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे म्हटलं, ती पण लाडकी. कोणती? अवय तर मला वावरात सोयाबीनवर फवारा मारायला पैसे नाही, नाही जर गेली पैसे नाही. आणि त्या फॉर्म भरायला पैसे कुठून आणू मी? हाय ना माझ्याकडे. हाय का तुझ्याजवळ पैसे? माझ्याकडे पैसे नाही, जहर आहे. आणू का थोडं चहा टाकून? बाप्पाले का आता 1500 रुपयासाठी मला मारून टाकतं का? आता काही लांबत लावू नका. शेवटची तारीख आहे म्हटलं 31. मग त्या योजनेचा फॉर्म भरता नाही येत म्हणे श्याम्याची माय. त्या श्याम्याच्या मायला बी लयच माहित असते. बरं जाऊ दे, भरतो मी सध्याचे पैसे. पण त्याला कागदपत्र पण लागतात ना. कागद आहे आपल्या घरी. आणि पत्र घे जा घरावरचे काढून. देवा, स्वर्गात जोडा बनवताना हा खेरकार माल मायाच वाटेला आलता का? तुझे डोकं बी का दुखतं का नाही? बरोबर हाय व, तुला डोकंही नाही ते डोकंही दुखत नाही.
कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, राशन कार्ड, टीसी. बस एवढंच. आता सांगतो मी. अहो आणि मला जाऊन तर येऊ दे, तोंड घेऊन धुऊ दे, चहा पिऊ दे, मग पाय तुम्ही ते. सरकारने हे योजना बायांसाठीच आणली आणि या चुराटा माणसाचा होऊन राहिला. हे काय राशन कार्ड, फोटो सर्वच आहे. का व लग्नाच्या वक्ती हा फोटो कोण नाही दाखवला तर मला? अजिबात लग्न नसतं केलं मी तुझ्या संग. फोटो कायले डायरेक्ट पाहिलं होतं ना तुम्ही मला. अव ताई तुझ्या तोंडावर 1 किलो मेकअप होता ना. किती किलो मेकअप लावून तर फसवलं मले. आता मोहिनीच पडली होती मायावर. आता दुसऱ्या वेळेस पोरगी पाहिजे तर पोरीला तोंडाला लावून पाहिले मी. आता काय दुसरं लग्न करायचं का काय? अव माता माय मले पोरगी पाहिली नाही, दुसऱ्याला पोरगी पाहिले गेलोत म्हटलं. ओ ते अगाऊपणा बंद करा. पहिले माया फारम भरून काढा. अव त्याला शाळेची पीटीसी लागते ना. शाळेत झाली होती का नव्हती तू? ओ तुमच्या आणि अंगुठा बाज नाही, 10वी पास आहे. 10वी किती? कॉप्या करून झाली असन पास. तिशी त्या झलक सराकडून घेजा काढून. अव घुटण्यात मेंदू आहे का तो या? तुझी तर शाळा शिकली तिथं भेटत असते ना टीसी. त्या भावाले फोन लावून त्या शंकरपुरी मास्तर जवळून घ्यायला सांग. मी नाही लावत फोन घे. आणि त्या शंकरपुरे मास्तरला फोन लाव दादा तर बेजार चिडते म्हणे. आम्हाला काय एवढंच काम राहिलं का म्हणे तिशा जायचं. का व त्यात लाडका भाऊ होता ना तो? मी नाही लावत म्हटलं ना फोन. अरे हा, तू तर तिथूनही भांडणं करून आली ना भाऊ भाऊजया संग. काय म्हणत तू तुझ्या भावाले? मरीन पण त्या दादात पाय नाही टाकीन म्हण ना. बरोबर आहे व. आता कशी खुटी अटकली. आता कोणत्या तोंडाने जाशील टीची मागाले? 7वी टीशी हाय माझ्याकडे. चालेल का? चालत तर नाही पण चालून घे तू. तुझ्यासाठी करतो काहीतरी जुगाड. माझ्या गुणाचा नवरा मस्त कडक चहा बनवतो माझ्या नवऱ्यासाठी. अरे ओ संजय आहे का घरी? काय चालू बा गडबड? चालू आहे बा तमाशे. बायकोचा लाडकी बहीण नोंदणीचा फॉर्म भरत आहे ना. मजा आहे बा तुमची. मस्त हेच कुराल बा तुम्ही. याचं लग्न नाही होऊन राहिलं म्हणून राहिलं हे. याचं लग्न होऊ द्या. जर नाही दार लावून भांडे घासले तर मले म्हणजा. हा हे घ्या चहा. आणि रामभाऊजी तुम्ही कधी आले? आता तर बघलो वहिनी मी. रामभाऊजी तुमच्या आईचा फॉर्म भरला का? हो भरला. कवाचाच भरला तिचा फॉर्म. माझ्या बाबानच भरला. पाव लोकायला फुकटाचे पैसे म्हटलं की रातची झोप येत नाही. आणि तुम्हाला कायचं घेण देणंच नाही. अव रामेल चहा पाणी ताण. रामभाऊजी 200 रुपये आहे का तुमच्याकडे? हो आहे ना. कशाला पाहिजे ते पैसे? असेल तर द्या म्हटलं. 100 रुपयाची साखर, 80 रुपयाची चहापत्ती, 20 रुपयाचं दूध आणायचं होतं तुमच्यासाठी चहा ठेवायले. राहू द्या वहिनी. चहा सोडला म्या. कधीपासून? आता सोडला वहिनी. 5 रुपयाच्या चहासाठी 200 रुपये चंद नाही तर किती रुपयाचं? 200. पहा ना रामभाऊजी, एक योजना सोडत नाही. प्रत्येक योजना कुत्र्या आणि तुटून पडतात कुठे बी. आणि तुम्हाला कायचं घेण देणंच नाही. ओ वहिनी तुम्ही तुमची बरोबरी लोकांसंग नका करतो. लोक तुमच्यापेक्षा लय चांगला आहे. तुम्ही कुठचीच म्हणा चाय हो वहिनी. ए भाऊ आता आमचेच भांडण देतं का लावून? ओ बायको दे बरं ते एखादा पासपोर्ट फोटो. पासपोर्ट फोटो तर नाही आहे माझ्याकडे. आपल्या लग्नाचा फोटो आहे. चालेल का? लग्नाचा फोटो कायले? तिथं का आपलं बॅनर लावायचं आहे का? लग्नाचा फोटो दिला तर फारच फायदा आहे आपला. काय फायदा हाय? लग्नाच्या फोटोत आपल्या दोघांचे मुंडके आहे ना तर आपल्या दोघाले पगार सुरू होईल ना. अव बद्दिमागाचे तुले का लेडीज बाई दिसतो का मी पगार चालू आले? संजय लेखा होऊ शकते बी तुले लाडकी बहीण योजनेचा पगार चालू. कसा काय बे राम्या? अबे तसंही तर तू घरातले काम करत. घर झाडतं, भांडे धुत, कपडे धुत, स्वयंपाक करत. तुझ्यासारख्या पिंडीत नवी योजना चालू होती म्हणते सरकार. गुलाम लाडक्या बायकोची योजना. कोणती योजना? तूच राहिला होता लेका आता मला बोलायचा. इतकं नका मनावर घेऊ. बाकीचं मग बोलत राहा. पहिले माझ्या फारम भरून काढा. हो हो जातो ना. चल बर राम्या माझ्या संग. मी काय लिहू? माझ्या काय काम आहे? अबे मस्त गरमा गरम आलू नाश्ता चालतो ना. आलू बोंडे, रस्सा, हिरव्या मिरच्या त्या गजानन भाऊ लोखंडेच्या हॉटेलवर.
मस्त माय तोंडाला तर पाणी सुटलं राजा आणि बिजाच खतरनाक करते म्हणते तो माणूस रस्सा. चाल बर लवकर. हो हो चाल चाल येतो हो बायको होती या लाडका बहीण योजनेचा फॉर्म भरून. हो या लवकर. मस्त संध्याकाळी झुमका आणि मिसळची भाकर बनवतो. हो या लवकर. सेट करून दे. थांब 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 थांब. कप उचल बेटा, कप उचला.